पहाती गवळणी ठेवती पालती दुधानी म्हणती नंदाची पोरी आजी चोरी केली खरे तया विन नासी किंवा तया विन नासे नोहे दुसरिया ऐसे नोहे दुसरिया ऐसे म्हणती नंदाची पोरी आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे विठ्ठल महायोग पेटे तटे भीमरत्तम मरुकुंडलिकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा सद्गुरुदास तुका ही वाट गोमठी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा शुक्ल ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी भयदाम जंडांध्याकारवहाम हस्ते स्फटिक मालिकम मोदतीं परमासने संस्थितां वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदानं शारदी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुक या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण की सेवेला तुका
आकाशा इवरा तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जिजा माऊली तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्यणा जिजा माऊली तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्यणा तुझ्या धाडसाचे धडे गे आम्हाला तुझ्या विचारांचे घडे सोबतीला तयास गाजवू शौर्य गे आम्ही जिजा माऊली गे तुला वंदितो मी ज्यासाठी लढले शिवाजी आपुले काल्याचा प्रसंग आहे शिवचरित्रावर मी बोलल का नाही माहित नाही पण हे 4 ओळी जर ऐकल्या तर अख्खं शिवचरित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील म्हणून कान मन डोळे उघडे ठेवून हे ऐका ज्यासाठी लढले शिवाजी आपुले ज्यासाठी लढले शिवाजी आपुले संभाजी ते एकले ये साजी लढले रणात पडले तानाजी सममाबळी गळ्याला पण सिंहा गेला गळ्याला पण सिंह गेला वदले छत्रपती जीवा शिवा मदारी महतर ऐसे योथे अमर झाले किती गर्वाने उठली शिवश्री काया गर्वाने अभिमानाने उठली शिवश्री काया ते बहुजन वीर झेंडा राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण भगवा 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 पुन्हा कुंडली गवळधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रवीर संभाजी महाराज की भारत माता की मी आता मरावं पाहिली असती तर पाय कशाला दिला असता ना आता आता जाऊ दे आता इकडे बघा मी काय म्हणायचं मी काय म्हणलो भारत माता की म्हणलो का नाही माझ्या पाठीमाग जय किती लोक म्हणले माहिती हे महाग उभारलेले भजनी हे वर स्टेजवर बसलेले आणि हे समोरचे 10 लोक जय म्हणले बाकीचे भारतातलेच आहे ना होय आधार कार्ड आहे पॅन कार्ड राशन कार्ड 3 किलो गहू 4 किलो तांदूळ ते संडास बाथरूमचे 12 हजार पाणी आडवा पाणी जिरवा सगळं भारतातलं आहे ना आहे ना तुम्ही बोलता का मी जाऊया आता घरी आहेत ना भारतातले तुमच्या सासरवाड्या भारतातल्याच आहे ना इकून तरी थोडा आवाज आला इकून तर आम्ही जय म्हणत असता काय भारत माता की जय म्हणल्याशिवाय मला करमत नाही माझं सगळ्यात जास्त प्रेम भारतावर आहे माझं आडनाव सुद्धा भारतीय माझं आडनाव सुद्धा आणि भारत माता की जय म्हणायची आपल्याला लाज वाटत असेल तर किती मोठा सत्ता झाला तो उपयोग आहे का उपयोग कारण भारत काय अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलं होतं की भारत
कोई जमीन का टुकड़ा नहीं है, भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता महापुरुष है। यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है और यहाँ की बहती हुई हर नदी हमारे लिए माँ गंगा है, माँ गंगा। भारत कोई जमीन का टुकड़ा आणि भारत माझा देश आहे असं म्हणण्यासाठी, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी किती मोठा खेळ मधल्या काळात झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे। म्हणून भारत माता की म्हटल्याबरोबर आपसुक ज्याच्या मुखातून जय येतं ना तो खरा भारतीय आहे। म्हणून आपली भारतीय भक्ती तर सिद्ध झाली पाहिजे। बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की। पालती दुधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ। संपूर्ण चराचरामध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा या जगताच्या अनुषंगाने या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय, बघा काय बोलतो, या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्याच्या हातामध्ये आहे। जगतच नाही माय बाप हो, तर जगताच्या पाठीवर निर्माण झालेली व्यक्ती तत्वज्ञान कला गुण या सगळ्याच्या अनुषंगाने या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय। उत्पन्न झालं पाहिजे, स्थिरता आली पाहिजे, लयाला सुद्धा गेलं पाहिजे, तेव्हा अनन्य साधारण असं महत्व प्राप्त होतं। माझ्याकडे वेळ कमी आहे पण मी नेहमी एक उदाहरण देत असतो। रावळगावला काही मंडळी आली असतील तर त्यांनी ऐकलं असेल, हा दादा होते तिथं। उत्पत्ती स्थिती आणि लय, आता आपण सगळे शेतकरी आहे ना बाबा, तुम्ही बोलता का खरंच जाऊ? हा हो होत सगळे शेतकरी आहे। शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आता तुमच्याकडे नदी आहे म्हणून बरं आहे, आम्ही आहे दुष्काळी भागातली। पण आमच्याकडे किती मोठा दुष्काळ असला ना, आमच्याकडं ढगांचा गडगडाट होतो का नाही माहित नाही, पण असा गडगडाट कायम चालू असतो कारण आमचं वैभव आहे। आपल्याकडे सोयाबीन माना टाकल्या होत्या मध्यंतरी आमच्या मराठवाड्यात, आणि सोयाबीन माना टाकल्या तेव्हा सगळे शेतकरी परेशान। नंतर पोळ्याच्या नंतर पाऊस जास्त झाला, पण अगोदर पाऊसच नव्हता। सगळे शेतकरी प्रश्नार्थक चिन्हानं होते। इतक्यामध्ये बऱ्याच जणांनी ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी काय केलं, बोर घ्यायला सुरुवात केली। मग बोर घेण्यासाठी पानाडे हुडकायला सुरुवात केली। तेव्हा पानाड्याचं सीझन जरा जास्त होतं आपल्यापेक्षा। पानाडे ते पानाड्याला लय सीझन होतं। मलाच महाराज बऱ्याच गावात गेल्यास विचारलं, महाराज तुम्हाला पाणी कळतंय का? म्हणलं मला कळतंय पण मी बघितलं की दुसऱ्याच्या शेतात पळतं, एवढाच घोळ आहे। पानाड्याला बोलवायचं, पानाड्याला बोलवून एखादा स्पॉट ठरवायचा, जिथं नारळ फिरलं तिथं बोरवाला बोलवायचा, तिथं बोर घ्यायचा। बोरवाला बोलवला, बोरची मशीन आली, बोर सुरू झाली। इतकं खाली चाललंय तेवढं इकडं टेन्शन, जेवढं खाली चाललंय तेवढं इकडं टेन्शन। कधीपर्यंत टेन्शन? बोरला पाणी लागेपर्यंत टेन्शन। आणि एकदा बोरला पाणी लागलं म्हणजे पाण्याची उत्पत्ती झाली की कितीही खाली गेलं असलं ना तरी मनामध्ये आनंद आहे। ऐका, उत्पत्ती होणं गरजेचं आहे। आता पाण्याची उत्पत्ती झाली इथपर्यंत भागत नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये आपण मोटार टाकणार नाहीत, पाणी बाहेर काढणार नाहीत, बाहेर काढून एखाद्या हौदात, कळशीत, सिंटॅक्स मध्ये साठवणार नाहीत, तोपर्यंत त्या पाण्याला विशेष असं महत्व। आमच्याकडे असं म्हणतात की बजेट कमी पडलं, मोटार नाही टाकली तर झरे दुसरीकडे निघून जातात, बोर आटतो। त्याच्यामुळे लवकरात लवकर मोटार टाकावी लागते, पाणी बाहेर काढावं लागतं। आता ऐका, पाण्याची उत्पत्ती झाली, पाणी बाहेर काढलं, बाहेर काढून पाणी एखाद्या भांड्यामध्ये स्थिर केलं तर स्थिर केलेलं पाणी जास्त दिवस स्थिर ठेवून चालत नाही। इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये विज्ञानाच्या गुरुजींनी आम्हाला एक गुणधर्म शिकवला। गुरुजी म्हणाले की साठवलेल्या पाण्याच्या भोवती जर पाणी जास्त दिवस साठून राहिलं तर त्याच्या भोवती पहिला सजीव तयार होतो, त्याला अमिबा असं म्हणतात। आपल्या अत्यंत ग्रामीण भाषेत त्याला शेवाळ म्हणतात। शेवाळ्याची निर्मिती होते
जिथं शेवाळ आणि पाणी साचलं तिथलं पाणी कालांतरानं वास मारायला लागतं, त्यातून पुन्हा मच्छरांची पैदास होते आणि रोगराईची उत्पत्ती होते. म्हणून माय माऊल्यांना माहितीये, घरामधल्या भांड्यामध्ये जर पाणी जास्त दिवस साठवलं तर 8-10 दिवसानंतर भांड हिरवं पडतं का नाही? मग हिरवं भांड पडलं की त्याच्यातलं पाणी निचरून द्यायचं, पाणी सांडून द्यायचं, पितांबरी आणायची, विंबार आणायचं, नाहीतर मग राख घ्यायची, शेण घ्यायचं, माती घ्यायची, ते भांड स्वच्छ करायचं आणि दुसरं पाणी त्याच्यामध्ये भरायचं. तेव्हा त्या पाण्याला महत्व आहे. तद्वत या जगताची उत्पत्ती, जगतामध्ये स्थिरता आणि हे जगत लयाला सुद्धा घेऊन जाण्याचं काम जो भगवान पांडुरंग परमात्मा करणार आहे. मी नाही बोलत, भगवंत स्वतः सांगतात, हे सगळं माझ्या हातात आहे. म्या बोलविल्या, वेदू बोले म्या चालविल्या, सूर्य चाले वृक्षाचे ही पान हाले, ज्याची सत्ता चाले हे शरीर कुणाची. सगळ्या प्रमाणांनी सांगता येईल अशी भगवंताच्या हातामध्ये असलेली ही तिन्ही अवस्था. असा रुक्मिणी प्राण संजीवन प्राण सखा कृपाळू भगवान पांडुरंग परमात्माने ऐका, तो भगवंत आहे. त्या भगवंताच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, हा माझ्या पाठीमाग विटेवर कटेवर हात ठेवून जो उभा आहे तो कोण आहे? तो विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाची तुमची आणि माझी अप्रोक्षत्वानं ओळख कुणी करून दिली ना, तर ती संतांनी करून दिली. ओळख करून देणारा माणूस महत्वाचा असतो, ओळख करून देणारा. आता मी तुमच्या गावामध्ये रात्री आलो आणि रात्री जर सरपंच जागे राहिले नसते, मी गावातल्या लोकांनी म्हणलं असतं की मी महाराज आहे, तर त्यांना पटलं असतं का? बरं ऐका, आता आमचे भरत दादा इतका सुंदर पखवाज वाजवते, ते मालेगावच्या बस स्टँडला जाऊन उभे राहिले. बघ, मालेगावच्या बस स्टँडला जाऊन आता लोक येऊन त्यांच्यासोबत फोटो काढतात, तो भाग वेगळा. पण समजा ते मालेगावच्या बस स्टँडला जाऊन उभे राहिले आणि त्यांची ओळख जर कोणाला पटली नाही तर त्यांना कोणी ओळख देईल का? तुमच्या गावामध्ये ते आले आणि जर पखवाज नाही वाजवलं तर त्यांना कुणी ओळखेल का? संयोजकांना सांगावं लागतं की हे पखवाज आहेत, हे गायक आहेत, हे महाराज आहेत. म्हणजे आपली ओळख करून देणारा मधला एक माणूस महत्वाचा असतो. तद्वत तुम्हाला आणि मला भगवंताची ओळख कुणी करून दिली ना, तर ती संतांनी करून दिली. जो विटेवर उभा आहे, मला सांगा, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, हा जर अभंग तुकोबरांनी लिहिलाच नसता तर तो विठ्ठल आहे, कळाला असतं का? कळाला नसतं. अभंगानुसार आता याच्यामध्ये विठ्ठलाचं नावच नाही, पण तरी तो विठ्ठल आहे वर्णनानुसार. भस्म उटे रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हर, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. कोणाचं वर्णन आहे? महादेवाचं. याच्यात महादेव शब्द आहे का? अर्थात भगवंताची ओळख तुम्हाला मला कुणी करून दिली ना, तर ती संत मंडळींनी करून दिली. आता ऐका वाक्य, भगवंताची तुम्हाला मला ओळख करून दिली, यात नवल नाही दादा. देवाला सुद्धा स्वतःची देवपणाची ओळख संतांनीच करून दिली. विठ्ठला देवाचं देवपण सुद्धा कोणामुळे? तर ते संतांमुळे. सगळ्या गोष्टी आहेत. मी बोलवल्यानं वेद बोलतो, मी चालवल्यानं सूर्य बोलतो. विसरलास का? आमुचिया भावे तुझ देवपण हे का विसरून राहिलास. म्हणून देवाला देवत्वाची ओळख करून देणारी सकल संत मंडळी, त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य ज्ञानोबा आहे.
ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव 65 अमृतानुभव यासारखा ग्रंथ तुमच्या माझ्या हातामध्ये दिला. दादा, ज्ञानोबराय ऐकायचेत ना तर फक्त ज्ञानेश्वरी पुरते आपण ऐकतो तिथपर्यंत ठीक आहे, पण आपण ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये जगतो ना, तर युनिव्हर्सल ज्ञानोबराय सांगायचे असतील तर तुम्ही एका मिनिटामध्ये सांगत असतो. दादा, ज्ञानोबरायांची काय ताकद आहे. आज मी तुमच्या गावामध्ये उभा राहून कीर्तन करतो ना, त्याचं कारण आहे मोबाईल. काय कारण आहे? मोबाईल. तुमच्या गावचे सरपंच, संयोजक मंडळींनी मला युट्यूबला बोलताना ऐकलं, त्यांना वाटलं पोरग बरं बोलतय, म्हणून तुमच्या समोर आणून मला उभं केलं. पुन्हा रावळगाव मध्ये सेवा झाली, तिथं आले, तिथं कन्फर्म झालं. तिथं ते ऐकल्याच्या नंतर त्यांना वाटलं खरंच आहे बरं, आणि त्याच्यामुळं मला तुमच्या गावात यायचा योग आला मोबाईलमुळं. आता हे बरेच पोरं 50-50 पोरं माझ्यासोबत फोटो काढायला आलते तिकडं. त्याचं कारण आहे मोबाईल, सोशल मीडिया. युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर त्यांनी माझे व्हिडिओ व्याख्यानाचे ऐकले, त्यांना वाटलं आपण ह्याच्यासोबत फोटो घ्यावा म्हणून आले. आता ऐका, या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात अंबाजोगाई तालुक्यातून आलेला अविनाश भारती जर तुमच्या या मालेगाव तालुक्यात आला तर त्याचं एवढं मोठं दिमागात स्वागत होतं. आपलेपणाची भावना जोडल्या जाते या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात. आज या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात एखाद्या पोराला, जेव्हा मला बाहेर देशामध्ये व्याख्यानाला जायचं होतं तेव्हा त्याची प्रोसेस करत असताना अगोदर ते पासपोर्ट काढायचं, पासपोर्ट काढायसाठी किती मरमर. आधार कार्डचं व्हेरिफिकेशन करा, मग त्याची अपॉइंटमेंट घ्या, मग तिथं जा, तिथं गेल्याच्या नंतर त्या अपॉइंटमेंट वाला आपल्याकडे एकदा बघतोय, आधार कार्डकडे एकदा बघतोय, पुन्हा आपल्याकडे बघतोय, पुन्हा आपल्याकडे खाली बघतोय. कारण आधार कार्डवरचा फोटो एवढा सुंदर नसतंय. मग ते म्हणते तुम्हीच आहेत का, तरी कन्फर्म होत नाही तेव्हा ते बोट लावायला होते. मग त्या अंगठ्याच्या ठशावून ओळखीत हेच आहे, म्हणजे ह्याला महत्व नाही, त्याच्यामध्ये जे शिरा आहेत ना त्याला महत्व आहे. मग पुन्हा कन्फर्म होतंय, मग पुन्हा ते तिकडं पोलीस स्टेशनला पाठवते ते नॉन क्रिमिनल साठी. मला पहिल्यांदा प्रश्न पडला, महाराज लोकांचं पोलीस स्टेशनला काय काम, पण सध्याच्या काळात महाराज लोकांचं पोलीस स्टेशनला जास्त काम आहे का नाही. मग तिथं जा, मग तिथं ते विचारणार काही कुटाणा केलाय का पोलीसवाला, ते काय धड बोलतोय का, काय कुणासोबत मारामाऱ्या काय आहेत का, काय केस बीस, त्याला समजून सांगावं त्या महाराज आहे म्हणून तर विचारायचं. मग पुन्हा कसा बसा पासपोर्ट येणार, पुन्हा विजा, पुन्हा तिथं चेकिंगला गेल्याच्या नंतर ती बॅग खालून वरून चेक करते. ते एकदा मी त्या फ्लॅट मला असं चेक करायला, त्याला मला सुतळी बॉम्ब घ्यायला पैसे नाही तर. ऐका आता मला काय सांगायचंय ते. आज बाहेर देशात काही दिवसासाठी जायचं असेल तर एवढी लंबी, एवढी मोठी प्रोसेस आहे. 12व्या शतकात टेक्नॉलॉजीचा टच सुद्धा नव्हता ना, तेव्हा माझ्या ज्ञानोबरायांनी या जगाला एका कुटुंबात आणलं. हे विश्वची माझे घर, ऐशी मोठी जगाची स्थिर. या सगळ्या जगाला एका कुटुंबात आणलं दादा. ही काय साधी गोष्ट नाही. पण दुर्दैव सांगू, ज्या ज्ञानोबरायांनी जगाला एकत्रित केलं ना, त्याच ज्ञानोबरायांना वाळीत टाकलं. त्याच ज्ञानोबरायांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं. त्याच ज्ञानोबरायांना मधुकरीसाठी गेलं असताना अंगावर शेण माती फेकून मारली दादा. पण तरी माझ्या संतांचं वैशिष्ट्य सांगतो, माझ्या ज्ञानोबरायांना एवढा त्रास झाला ना, भगवंत म्हणाले ज्ञानोबा काहीतरी मागा, आणि माझ्या ज्ञानोबरायांनी मागितलं, दुरितांचे ते मिरजाऊ, विश्वस्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो थेला हो प्राणी जात. म्हणून असे साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य ज्ञानोबराय, ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव 65 अमृत अनुभव यासारखे अजोड ग्रंथ तुमच्या माझ्या हातामध्ये दिले आणि तुमच्या माझ्या मुक्तीचं बसायला गायलं, त्या ज्ञानोबरायांना साष्टांग प्रणिपात करतो. त्या ज्ञानोबरायांना वडील असणारे आणि महाराष्ट्राची कीर्तन परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणारे सगळे संत वाळवंटात एकत्रित आल्याच्या नंतर ज्यांना कीर्तन करण्याचा अधिकार होता ना, ते भक्त शिरोमणी नामदेव महाराज. दादा, कीर्तनाचं वैशिष्ट्य काय, नाचू कीर्तनाचे रंगीन, ज्ञानदीप लावू जगे. आपण भाग्यवान आहोत, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, कारण जगाच्या पाठीवर फक्त कीर्तन महाराष्ट्रात होतात, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन होत नाही. हे मी नाही बोलत, ऐसे संत जन, ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कुठे, तुकोबरायांनी सांगितलं. म्हणून बघा, नामदेव महाराजांनी पंजाब प्रांतापर्यंत संप्रदाय नेला. म्हणून पंजाबचा जर धर्मग्रंथ हातात घेतला ना, कुठला धर्मग्रंथ पंजाबचा,
पंजाबचा गुरु गोविंद साहेबांचा शीख धर्मीयाचा जर ग्रंथ हातामध्ये घेतला ना तर त्याच्यामध्ये माझ्या नामदेव महाराजांची पद अभ्यासायला मिळतात. हो दादा, काय बोल काय महाराज. पंजाबचा धर्मग्रंथ आम्ही कधी वाचावा, आम्हाला आमचे धर्मग्रंथ वाचायला येळ नाही. हा खरं वाचलेत का धर्मग्रंथ? तुमच्यापैकी तुकोबरायांच्या गाथेचं पारायण किती जणांनी केले? हातवरी करा जरा. ज्ञानेश्वरीचं महिला मंडळ तुकोबराची गाथा नावाचा एक ग्रंथ आहे, त्याचं पारायण करते. कुणीच केलं ते दुर्दैव आहे दादा, दुर्दैव. भरत दादा बोलू, किती मोठं दुर्दैव आहे. आपल्यापैकी तुकोबरायांच्या गाथेचं पारायण करायला आपले मन, आपले हात, आपले पाय धजत नाहीत, जात नाहीत. पण आता ते गुरुवार सुरू झालेत बघा, आहेत का नाही? उद्या परवा गुरुवार. श्याम मला घरी निघाली, श्याम मालेने वैभव लक्ष्मीचे व्रत आखले. वैभव लक्ष्मीच्या व्रतासाठी आंब्याचे फाटे आणले, दुसऱ्याच्या शेतातला आंबा. हे मार्गशीर्ष महिना झाल्याच्या नंतर आंब्याचे झाड असं वाळून जाते, धड फाटाची मोड. श्याम मालेने वैभव लक्ष्मीचे व्रत आखले. वैभव लक्ष्मीची पूजा करत असताना सैनिकाची वार्ता आली. समुद्र किनारी पतीची नौका आली. श्यामबालेने घाई घाई मध्ये आरती केली. आरती करून श्यामबाला समुद्र किनारी गेली. समुद्र किनारी जाऊन पाहते तर काय, पतीची नौका समुद्रात बुडाली. श्यामबाला घाबरली, बावरली, कावरली. इतक्यामध्ये आकाशाची वाणी झाली, हे श्यामबाले वैभव लक्ष्मीचे व्रत केले आणि प्रसाद न घेतल्यामुळे हे दुष्कर्म घडले. श्यामबाला घाई घाई परत आली. अलमारीतला रव्याचा डबा घेतला, त्याचा गरगर 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 शिरा हटला. थोडा वैभव लक्ष्मीला दिला, थोडा स्वतः खाल्ला. प्रसाद खाल्ल्या खाल्ल्या बुडालेली नौका वर निघाली. आता भारतीय नौसेना दिन झाला ना, मी त्यांना पत्रच लिहिणार होतो. एकदा आपल्या बटालियन मध्ये वैभव लक्ष्मीचं पारायण होऊ द्या, बुडालेल्या नौका बाहेर येतील. होऊ द्या म्हणलं एकदा. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. केलं डेंजर आहे, लय भारी प्रोसेस आहे. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. 5 जणींना 5 पीस द्यावे. पीस असे द्यावे की तिला ते तिसरीला द्या. 2-4 वर्षांनी आपलेच पीस आपल्याच घरी वापस यावे. खरं आहे का खोट आहे आई? खरं आहे का खोट आहे? आता वाक्य लिहून घ्या. वैभव लक्ष्मीचं पारायण केल्यानं तुमच्या घरात वैभव येईल का नाही मला माहित नाही. माझ्या तुकोबारायांच्या गाथेचं एकदा पारायण करा, घरात वैभव आल्याशिवाय राहणार नाही. पण नको त्या गोष्टी. मी हे का बोलतोय, याच्यावर ज्ञानोबरायांची ओवी नाही काय दादा? याच्यावर तुकोबरायांचा अभंग आणि ज्या व्रत वैकल्यावर माझ्या ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी ढिलं नाही ना, ते व्रत वैकल्य वारकरी संप्रदाय मान्य करीत. आपण निष्ठावंत असलं पाहिजे. काही येत मध्यंतरी आमच्याकडे ते आता ती रविवारच्या पूजा येतात काही दिवसात आहेत का इकडं? आता सांगावं तरी पंचायत, नाही सांगावं तरी पंचायत. ती पूजा आहेत ना, एकाच ह्याच्यावर चंद्र आणि सूर्य. म्हणलं जे निसर्गाला जमलं नाही ते आमच्या घरात. चंद्र म्हणला सूर्याला भाऊ नीट, सूर्य म्हणला तू नीट, मी जर तापलो तो जळून खा खुशी. म्हणजे निसर्ग देवतेचे भांडण आमच्या घरात. दादा खरी भक्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना सांगणं, आयुष्यामध्ये जर तुमचा माथा ताट करायचा असेल आणि हा माथा कोणाच्या समोर जर झुकवायचा नसेल ना, तर तुकोबरायांच्या गाथेचं पारायण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. गाथेचं पारायण करा. अशी गाथा
ज्यांनी आपल्याला दिली, असे ग्रंथ ज्यांनी आपल्याला दिले, ज्या नामदेव महाराजांनी कीर्तनाची परंपरा आपल्याला दिली, ते भक्त शिरोमणी नामदेव महाराज. या वारकरी संप्रदायात विनोदी शैलीतून भारुडाच्या निमित्तानं समाज प्रबोधन करणारे एकनाथ महाराज. भारुडामध्ये तत्वज्ञान आहे, फक्त भारुड क्वालिटीचं पाहिजे. नाही तर भारुड काही बी आले, ठेवला टपवला पण मोला मो, संपलं भारुड. आणि नाथ महाराजांच्या नावानं तर मार्केटला काही बी येतोय, काही बी येतोय, काही बी. ती एक गवळ नाही बघा. नवीन भजन्या जर आपल्याकडे आला नवीन, त्याला हरिपाठ पाठ होईना, रुपावळी पाठ होईना, पण ती गवळ त्याला पाठवत्या. राजा चल माझ्या गावाला जाऊ, आणि सारे बोलकोला फिरून पाहू. चाल बिरडी नाही. एका जनार्दनी राधा नको लागू तू हरीच्या नादा. असलं घेतलं करा नाथ महाराज. अरे सगळ्या संतांनी सांगितलं देवाच्या नादाला लागा. काही गवळणारी वाकून टाक सडा गरा हे जरा. आता सडा वाकूनच टाकते. इकडे पाईपलाईन करून आहे सडा होय. हौदामध्ये शेण काढून पाईपलाईन सडा केला असं आहे का? बकेटातच घ्यावं लागतं शेण. कमी पडलं तर पौटामध्ये टाकायचा, जास्त झालं तर पाणी टाकायचं. हे तर समीकरण आहे. सडा वाकूनच टाकावा लागतो. सडा जर असं ताठेनं टाकला तर अंगावर राडा होतोय. हा, पण नाथ महाराजांच्या नावानं हे आलं दुर्दैव बाबा. असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि या वारकरी संप्रदायाचं भूषण, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारांबद्दल बोलत बसलो ना तर दादा माझं आयुष्य पुरणार नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे काय? भक्तीचा मळा, चैतन्याची चितकळा, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे काय? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विषयात PhD करतोय. आणि त्या मराठी विषयाचे HOD जे आहेत ना दासू वैद्य सर, त्या दासू वैद्य सरांनी तुकोबारायांचं वर्णन करताना लिहिले, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, अभंगाचा टाळ, तुकाराम तुकाराम. तुकोबाराय असताना लोकांना तुकोबारायांची किंमत कळाली नाही, आणि कळाली असती तर सालो मोलून अभंग चोरले नसते, बंबाजी बुवांना त्रास दिला नसता, रामेश्वर भटांनी तुकोबारायांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली नसती. मला तुकोबारायांवर बोलायला वेळ कमी आहे, पण एका वाक्यात सांगतो. तुकोबाराय म्हणजे कोण? दादा कान उघडे ठेवून वाक्य आहे का? ज्यांच्या पूर्वजांनी तुकोबारायांची गाथा बुडवली, ज्यांच्या पूर्वजांनी तुकोबारायांना येड्यात काढलं, ज्यांच्या पूर्वजांनी तुकोबारायांना देहूमध्ये मान सन्मान दिला नाही ना, त्यांचेच वंशज 5-5 रुपयाच्या प्रसादाच्या पुड्या विकून जर देहूमध्ये कोट्याधीश होत असतील तर हे माझ्या तुकोबारायांचं मोठेपण आहे. हे माझ्या तुकोबारायांचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा गोकुळामध्ये घडलेला प्रकरण किंवा गोकुळामध्ये घडलेला प्रसंग जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये चित्रित केलाय. आणि तो चित्रित केलेला प्रसंग दिग्दर्शित करण्याचं काम आपल्याकडे आता या वेळेमध्ये आहे. विठ्ठला काल आहे. जीव शिव ऐक्याचं म्हणजे काल आहे. लोकांचं ऐक्य म्हणजे काल आहे. दह्याचं लाहीचं ऐक्य म्हणजे काल आहे. आणि समता कशामुळं? समतेचा रंग पांढरा आहे. कसा आहे? पांढरा आहे. समतेचा रंग पांढरा आहे आणि काल्याचा रंग सुद्धा पांढरा आहे. कारण दही सुद्धा पांढर आहे आणि लाही सुद्धा पांढरी आहे. या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे. आणि तो काला आज आपल्या गावात होतो हे आपलं भाग्य आहे. कारण काला हा कोणालाही भेटत नाही, तर तो काला फक्त भाग्यवंताला भेटतो. ज्याच्यावर संतांची कृपा आहे त्यांना भेटतो. नोहे नोहे संतांच्या संगतीतच काला भेटतो. विठ्ठला मग संतांच्या संगतीत काला होतो का? तर हो. काय का? काला ऐकणारा, काला करणारा आणि काला वाटणारा त्याचे अधिकार आहे. काला ऐकायला आपल्याला सगळ्यांना मिळतो. काला सांगायला आमच्या महाराज मंडळींना मिळतं.
पण काला वाटायला अधिकार लागतो, अधिकार. म्हणून बघा तुम्ही गावागावात अधिकारी माणसाकडे काल्याचा टोपलं देते, पण ते बी डेंजर असते. ज्याच्या हातात काल्याचं टोपलं दिलं त्याच्या समोर जर पोरगे गेले, बाबा लय अवघड आहे. ते त्यांच्याबद्दल नाही बोलत. काला वाटला कोणी तर काला भगवंताने वाटला. अशी सिस्टीम हे असं असलं तरी निम्मती फक्त डीजे 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 अरे तू छेड तू गोलीगत धोका. इथं त्याच्यापेक्षा मज्जा आहे दादा, बोलू इथं त्याच्यापेक्षा मज्जा आहे. तरण्या पोरा याचा आनंद आज कळायला. हा कसं वाजायला डीजे पेक्षा भारी वाजायला. तुमची डीजे आहे का सिस्टीम? डीजे सिस्टीम आहे तुमची, भारी डीजे सिस्टीम आहे तुमची. इकडं आहे म्हणून भारी आहे. डीजे वरचे गाणे कळतात का? चिक डेक 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 चिक. यो यो हाने सिंग यो यो. आता यो यो कुत्र्याला म्हणते तो. यो 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 हाने सिंग. आणि इकडं आपले यो यो म्हणते त्याच्यावर. पण त्याचे गाणी बी कळत नाही. हा गाणी गाणं असं असतं ना मजा आहे. उगा आपलं काही बी गाणं पण गाण्याचे अर्थच नाही. तर त्या पोरांनी नीट ऐकत गाणे कशात नीट पाहिजे. उगा गाणे तेरे मस्ता मस्ता दाना मेरे दिल का ले गए चैन, आणि तुला चैन लावायची अक्कल नाही. काय बरं त्यानं त्या सलमान खानने त्याच्यावर स्थिर राहावं ना. ते दबंग 1 मध्ये म्हणलं तेरे मस्त नाही, आणि दबंग 2 मध्ये म्हणलं तेरे नाही ना बडे दगाबाज. ह्याच्यात काय मज्जा आहे? पण डीजे पेक्षा मज्जा इथं आहे. बोलू ऐका, डीजे वरचं गाणं मार्केटला फक्त 1 महिना चालतं, पण माझ्या वारकरी संप्रदायाच्या अभंगाचं मार्केट आणखीन गेलं नाही माझ्या संप्रदायाचं. ही गोष्ट सिद्ध करायसाठी खोटी का? माझ्या लहानपणी गाणं होतं काला कावा काट खायगा. असे मला नाही आवडायचं कारण सगळे पोरं माझ्या जवळ येऊन काला. त्या रंगावर जायचे आपल्या. आता उभं दिवस आहे म्हणून मी दिसायलो तुम्हाला. काळ्या भयान रात्री आपण दिसता व्हायला पाहिजे. काळ्या रात्री जर आम्ही हायवेला उभं राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कोणतं उभं होतं. तोवर कळत नाही. पण आम्हाला अभिमान आहे आमच्या काळ्या रंगाचा. का आमचा विठ्ठल काळा आहे, आमची माती काळी आहे म्हणून आम्ही काळ्या. काय आता तर ते नवीनच आले. ओ शेठ तुम्ही नादच केला इथे, पण शेठ 4 दिवस झाले जेवली नाही. मी म्हणलं कशाचा नाद, उपाशी राहायचा. गाणं गायचंय, गाणं ऐकायचंय ना. गाणं असं ऐकावं. मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे.
गाणं आहे आणि हिताचं गाणं गाईन ते लीळा चरित्र पोवाडे गावे. शिवजयंतीला पोवाडे असावे. काय असावं शिवजयंतीला? काय असावं? एकदा शिवजयंतीची रॅली निघाली. आमचं व्याख्यान होतं गावात. दुसरे आम्ही निघालो. ते माझा ड्रायव्हर म्हणला सर ट्रॅफिक जाम आहे. म्हणलं कसं काय? शिवाजी महाराजांची रॅली पडी कुणी येली म्हणून ट्रॅफिक जाम आहे. म्हणलं असं ना, महाराजांची रॅली निघाली ना, आपला 1 तास व्याख्यानाला उशीर झाला तर झाला, आपण ट्रॅफिक मध्ये अडकू पण रॅलीचा आनंद घेऊ. जसजशी रॅली जवळ येत होती तसं मला टेन्शन लागलं. कारण जयंती महाराजांची ट्रॅक्टर मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. मोठा पुतळा. इकून सगळे आपले नारळाचे फाटे बिटे बांधले. समोर डीजे वर गाणं शांताबाई. चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा टुई. महाराज मनातल्या मनात म्हणत असतील आपल्या काळात सावित्री होती, हिरकणी होती. शांताबाई कोण होती गड्या? पण तुमच्या भागातलं माहित नाही, पण आमच्या भागात या गाण्यानं एक लय मोठा घोटाळा झाला. शांताबाई नावाच्या बाया 1 महिना घराच्या बाहेरच आल्या. त्या घराच्या बाहेर आल्या की सगळे गल्लीतले पोरं हे झालं. शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं ना आला बाबरा. महाराज म्हणले यसाजी होता, तानाजी होता, मदारी मैत्र होता, शिवा काशीद होता, जीवा महाले होता, बाबुराव नावाचा मावळा कोण होता? आपल्यापेक्षा जर उदो जयंतीला ह्याचा होतो ऐकून नाही. गीत असं असावं ना. म्हणून ऐका, 12व्या शतकात माझ्या ज्ञानोबरायांनी अभंगरूपी गीत लिहिलं. दादा आतापर्यंत आहे ना, ऐका, जोपर्यंत चंद्र सूर्य तारेत ना तोपर्यंत ते राहणार. का? कारण त्याच्यातून मानवाच्या कल्याणाचा संदर्भ आहे, म्हणून ते जिवंत आहे, म्हणून ते जिवंत. का संप्रदाय श्रेष्ठ आहे? आणि सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य होते का नाही सांगा? प्रत्येक गोष्ट सत्य होत्या. मी हे सांगत होतो. ह्याच्यावर डीजे पेक्षा मजा आहे. आता या आजोबाज मी फक्त डीजे आणि असं समजा बोलतो. डीजे वाल्याने आपली एक चाल चुरली. आपली एक चाल चुरली. मला वेळ कमी, मला बोलायचं जास्त. आमच्या वारकऱ्याची एक चाल आहे. जुन्या वारकऱ्याची काल माहित नाही, मात्रा माहित नाही, सम माहित नाही, ताल माहित नाही, पण सगळे जुने वारकरी ती चाल म्हणते. तू का म्हणे माझे आहे नाही का? आता पोरांनो आधी आमचं ऐकतो, नंतर तुमचं ऐकतो. ऐका, आमचं चोरलंय कसं बघा. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, अरे दिवानो. सेम आहे का? मुझे पहिचानो. कशामुळे तुला ओळखायचं? तुला ओळखायचंय कशाला? तुझ्या पोराला फक्त एकदा पत्रकारांनी ओळखीलं तर तुझ्या नाकी 9 आले. कळायले का बघा? कहाशे मया यार, तू कुठून काही ना, तू जन्माला यायच्या आधीपासून आमच्या ह्या चाली वारकरी संप्रदायाच्या आहेत. मग एवढ्या सुंदर चाली या सगळ्या गायनाचार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आहे याची कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. इथं कुळाचा विचार नाही, जातीचा विचार नाही, धर्माचा विचार नाही. यारे यारे लहान थोर याती भल त्यानारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी सकळासी येथे आहे अधिकार. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद पांडुरंग देतो, प्रसाद पांडुरंगाच्या हाताने घ्यावा आणि प्रसादाचं सेवन करावं. देवाच्या प्रसादे करारे भोजन. बरेच जण म्हणतात दादा काय हो काल्याच्या प्रसादात एवढं काय? याच्यापेक्षा एक नंबर आयटम, याच्यापेक्षा नंबर 1 पदार्थ आम्ही घरात करून खातो. तुम्ही घरामध्ये सोनं जरी खाल्लं तरी उपयोग नाही, इतरलाही जरी खाल्लं ना तर त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट दुसरी कुठली नाही. प्रसाद देतो पंढरीनाथ. एक भगवंतानं प्रसाद दिला आणि दुसरा वारकरी संप्रदायामध्ये जर कुणी लह्याचा प्रसाद वाटला ना तर तो एकच टाळी झाले.
सकाळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञानदेव गोपाळांसी काला वाटी लह्या वाटी. ऐका माझ्याकडे वेळ कमी खटखट 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 जोडतून पुढे जातो. ऐका कुणी वाटला काला तर प्रसाद देतो पंढरीनाथ म्हणजे पांडुरंगानं काला वाटला. वाळवंटात कुणी वाटला माझा ज्ञानदेव गोपाळांसी लह्या वाटी. मग ज्ञानोबा आहे पांडुरंग काय वेगळे प्रगट भूय बोले विश्व ब्रह्मासी केले लोपले ज्ञान जगी हित नेनंती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे. वाळवंटात जो काला झाला ना तोच गिरणा नदीच्या या वाळवंटात आज आपल्या सगळ्यांसमोर हा काला. या काल्याच्या प्रसादा देवाच्या प्रसादी करारी भोजन वाल कोण कोण अधिकारी. घरी आपण कितीही सुंदर खाऊ परंतु प्रसाद होण्यास खाण्यासाठी अधिकारी व्हावं लागतं. अशी सगळी अधिकारी मंडळी इथे उपस्थित आहेत. काल्याची जी मर्यादा आहे ना त्या काल्याच्या मर्यादेमध्ये संतांनी सांगितलं की काल्याच्या दिवशी काय करावं तर काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जे चरित्र केले ना त्याचं उच्चार केले देवे गोकुळी हे जसे चरित्र केले नारायणे. दादा मी मुद्दाम ह्या विषयावर बोललो बरं कारण बरीच पोरं मंडळी मला येऊन भेटले. ते मला म्हणले सर आज काल्याचं कीर्तन आहे म्हणून आम्ही असं ऐकले की बंधन असतात पण आम्हाला तुमच्याकडून वेगळं पण ऐकायचंय म्हणून मी बोललो त्या विषयावर. पण जी संप्रदायाची नियमावली आहे की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंतानं केलेल्या चरित्राचं उच्चारण करावं. काय करावं इकडे बघा काय नाही. चौकदारांनी शिट्टी मारली म्हणजे असं नाही समजायचं शिट्टी वाजली असं काही नाही समजायचं. ती काहीतरी नियोजनामध्ये वाजलेली एवढं बघा. नाही तर लगेच गाडी सुटायची. असं काही हो. काय सांगत हो तुम्ही कीर्तन कीर्तन कीर्तन. दुसरी एक आता उभं एक गोष्ट सांगतो काय सांगायला ते एक समजून घ्या. नाही तर काय झाले दादा मी पंजाबला गेलो होतो. पंजाबला साहित्य संमेलन होतं. साहित्य संमेलनाला गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर एक पंजाबचं पोरग मला भेटलं. ते म्हणे सश्री अकाल म्हणजे जो बोले सोन्या म्हणे ते तसं झालं. मग आमची ओळख झाली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग आम्ही गप्पा हाणायच्या. ते म्हणे आप कहाँ से मतलब महाराष्ट्र से. अच्छा आप महाराष्ट्र से हो. मतलब हाँ अच्छा आप उस महाराष्ट्र से हो ना. आपके महाराष्ट्र से संत नामदेव हमारे पंजाब के भूमि में आए थे क्या आप उस महाराष्ट्र से हो. आता तुम्ही टाळ्या वाजवल्या जेवढा आनंद झाला ना तेवढाच मला झाला. म्हणलं हो. अच्छा मैंने सुना है कि वारकरी संप्रदाय के नामदेव महाराज थे. म्हणलं हाँ. मैंने ऐसा भी सुना है कि महाराष्ट्र के हर गांव में वारकरी संप्रदाय. म्हणलं हाँ. हर गांव में वारकरी है भजन है पूजन है कीर्तन है. म्हणलं हाँ. हर गांव में भजन कीर्तन पूजन सप्ताह होते हैं. हर गांव में लोग आते हैं. हर गांव में पंक्तियां होती है सब कुछ होता है. म्हणलं जी हाँ. हर गांव में वारकरी है. म्हणलं हाँ. मगर मेरा आपसे सवाल है कि हर गांव में वारकरी संप्रदाय का विचार है फिर भी वारकरी संप्रदाय का विचार होते हुए भी महाराष्ट्र के लोगों में बदलाव क्यों नहीं आया. अशी संकल्प कुणीतरी कानाखाली द्यावी का नाही तसं मला झालं. त्याचं कारण असं आहे आम्ही लावलंय सांगायचं तुम्ही लावलंय ऐकायचं. कीर्तन झालं दाबून. आता बरेच जण म्हणत लवकर आवर तिकडे झालंय लवकर लवकर मला मालेगावला जायचंय लवकर. काय का नाही दाबून हल्लं लगे घरी गेले लगे चर्चा कसा होता महाराज. एक नंबर शेख
शे आहे ना इकडं, हा एक नंबर शे. काय बोलला किंवा काय सांगितलं काय सांगितलं ही गोष्ट समजून आणि बोलायला ते तुमच्यापर्यंत पोहोचावं, तुमच्यापर्यंत करा. हे जसे चरित्र केले, चरित्र ते उच्चारावे, चरित्राचं उच्चारण करावं. कोणाच्या? देवाच्या. लोक सोयीनुसार अभंग घेतील, सोयीनुसार. ते एका पोरानं माय बापाला घराच्या बाहेर काढलं, त्याला म्हणलं मी का काढल्या? न्यावडे जन धे माता पिता न्यावडे, सोयीनुसार. काही काही जण चरित्र ते उच्चारावे नाही, चरित्राचं आचरण करतो. महादेवाच्या मंदिरात काही जण असतात, महादेवाच्या मंदिरात आहे की नाही, आणि महादेवाच्या मंदिरात महादेवाचे भक्त बम बम भोले जय महाकाल, आणि त्यांना जर म्हणलं ना देवाच्या इथं दरबारात हा येतो भगवान जी का प्रसाद आहे, फक्त तेवढं घ्यायचे. चरित्र ते उच्चारावे म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करावं आणि प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करावं. आणि प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करीत नाही. श्रीकृष्ण परमात्म्यासारखं गावामध्ये काही पुरं खोड्या करतात ना, खोड्या करतात. त्याच्या आईला जाऊन विचारा, तुमचं पोरग खोड्या नाही, माझा काना आहे काना. त्या कानासोबत बरोबरी करते, त्या कानासोबत बरोबरी करायची असेल ना तर ज्या श्रीकृष्ण परमात्म्यानं 16,108 बायका केल्या ना, त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं 12 गावचा अग्नी गिळला होता. तुमचं पोरग काड्याच्या डबीत एक काडी तरी गिळतंय का बघा. बरोबरी करायची तर मग सोयीपुरती करायची. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळात चरित्र काय तर कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टात चळकाप सुटला. आपल्याला सगळ्यांना भागवत कथा माहिती आहे, सगळ्यांना पुराण माहिती आहे की वसुदेवजींचं देवकीचं लग्न झालं आणि विदाईच्या वेळेला आकाशाची वाणी झाली, सांगितलं हे कंसा, या देवकीच्या गर्भामध्ये येणार आठवा सुपुत्र आहे ना, तो तुझा वध करणार आहे, माझा वध करणार आहे. अरे लागलेल्या फळानं वध होणार आहे, त्यापेक्षा झालंच नाही राहिलं तर काय. म्हणून घेऊन या खरग मारावया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाजींनी हात धरला दादा आणि सांगितलं तुझा प्रॉब्लेम काय, तुझी अडचण काय. आठवा मारणार आहे ना, मग हिला मारून उपयोग नाही, ती माझी पत्नी आहे. नाही का, पत्नीनं पतीचं कर्तव्य आहे की त्यानं पत्नीचं संरक्षण केलं पाहिजे. हे माझ्या शास्त्रानं सगळ्यात अगोदर सांगून दिलंय, म्हणून माझं शास्त्र सगळ्यात श्रेष्ठ आहे. मध्ये मध्ये जे एक वाक्य सांगेल ना तो परमार्थ खऱ्या अर्थानं समजून घ्या दादा. मग वसुदेवजींनी हात धरला, सांगितलं तुला 8व्याशी प्रॉब्लेम ना, मग 8वा तू घेऊन जा. मग तू देशील का नाही गॅरंटी नाही. दोघांनाही कारागृहात टाकलं दादा. पहिलं बाळ झालं, दुसरं बाळ झालं. आपल्या सगळ्यांना कथा माहिती. नारद मुनी आले, गोल रिंगण काढलं, 8 दगड ठेवले, पहिल्यापासून 8व्यापर्यंत मोजलं, पुन्हा 8व्यापासून पहिल्यापर्यंत मोजलं. पहिला 8वा पहिला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 8वा म्हणतात का, कारण जन्म सुद्धा 8वा. सगळ्यांनी त्याला आठवलं पाहिजे. कोणाला आठवायचं हेच आपल्याला आठवत नाही. असो, मग श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माची वेळ आली. 7वा तो गर्भ योगमायाने, 7वा गर्भ योगमायेनं नेला आणि 8व्याच्या वेळेला झाला. माझ्या देवकी मातेला डोहाळे पडायला लागले. माझ्या देवकी मातेला मनामध्ये भीती वाटायला लागली का, अरे माझे 6 बाळ मारले, 7वं बाळ योग मायेनं नेलंय, आता जर 8वा जन्मला. म्हणून जर त्या कंसाला कळालं ना तर तो याला सुद्धा सोडणार नाही. सोडा मिठी लपवा जगजेठी जणी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. दादा ती वेळ जवळ आली आणि श्रीकृष्ण परमात्म्यानं 8 वर्षाची मूर्ती धारण केली आणि देवकी मातेच्या समोर श्रीकृष्ण परमात्मा येऊन उभा राहिला. आता विचार करा, आता जर असं झालं, आता या क्षणाला जर असं झालं, हॉस्पिटल मध्ये माय माऊली डिलिव्हरीला गेली ना, 8 वर्षाचं पोरग तिच्या समोर म्हणलं, मम्मी तुझं पिल्लू आहे, मम्मी राहील का मम्मी. देवकीच्या समोर भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभा राहिला आणि सांगितलं काय करा, घाबरू नका. आणि देवकी म्हणते, अरे कान्हा, अरे कृष्णा, अरे भगवंता,
मी याच्यासाठी 8 तास नाही रे केला, तू 8 वर्षाची मूर्ती म्हणून माझ्या समोर यावं देवा. अरे मी 9 महिने या गर्भीच्या यातना सहन केल्या. त्याचं कारण असं होतं, माझ्या उदरामध्ये तू जन्म घ्यावास आणि तुला मला उराशी कवटळता यावं, तुला स्तनपान करता यावं आणि तुला मायेनं तुला प्रेमानं अंजारता गुंजारता यावं. याच्यासाठी देवा हा माझा सगळा अट्टहास होता दादा. आणि दादा कधी कधी वाईट वाटतं. श्रीकृष्ण परमात्म्याच्या आयुष्याचं काय मोठं दुःख आहे की श्रीकृष्ण परमात्म्याला ज्या माईनं जन्म दिला ना, त्या माईपासून दुसऱ्या क्षणाला विरह सहन करावा लागतोय. याच्या इतकी मोठी दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठली नाही. परंतु नियतीचा डाव, परंतु कंसाचा कर्दन काळ व्हायचाय म्हणून सगळी भूमिका वसुदेवजींना आणि देवकी मातेला श्रीकृष्ण परमात्म्यानं समजून सांगितली दादा. आणि सांगितलं काय करा आता, मला इथं ठेवू नका. पहिल्यांदा या अभंगाला इगडी चाल ऐकली व्हावी. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला. जमले का उलसक जमाव आहे. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला माया उपजली जेते ठेवी मज आणि येथे त्या मायेला इकडे घेऊन ये, मला तिथं राहून ठेव. वसुदेवजी म्हणजे कान्हा काय बोलतोयस रे? हे बघ ना, अहो बंधनाचा विचार करू नका. उचलीला कमलापती बाईची बंधने गळती मनसी रक्षपाळ त्याव्या मोहिले सकळ. आणि नंदजींनी आणि वसुदेवजींनी श्रीकृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेतलं, निघाले दादा. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन निघाले असताना दादा कीर्तनातून ऐकायचंय काय तर एक गोष्ट ऐका. जेव्हा जेव्हा लेकराच्या आयुष्यात धोका असतो ना, तेव्हा तेव्हा लेकराला डोक्यावर आपल्या स्वतःच्या नाका तोंडामध्ये पाणी येईपर्यंत सांभाळ करणारा आपला बाप असतो. हे माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वैशिष्ट्य. म्हणून परमार्थातल्या ज्या शिकण्यासारख्या गोष्टीत ना त्या गोष्टी दादा थोडं बोलू. अरे एकीकडे श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन जाणारे वसुदेव जे असतील आणि इथं बसलेल्या सगळ्या पोरांच्या आयुष्यातला बाप म्हणजे आपला वसुदेव आहे. ज्या बापानं कधी आपल्याला पुरातून नेलं का नाही मला माहित नाही, पण आयुष्यातल्या दुःखरूपी पुरातून आपल्याला सुखरूप बाहेर काढले म्हणून आपला बाप वसुदेव पेक्षा आपल्यासाठी श्रेष्ठ असला पाहिजे ही गोष्ट लक्षात. एक वाक्य सांगतो दादा, जगात सगळ्यात जास्त किंमत आपल्या बापाला द्या, आपल्या माईला द्या. श्रीकृष्ण चरित्रातून शिकायचंय काय? एक नाही तर 2-2 बाप आणि 2-2 माईचं रक्षण कसं करावं, त्यांच्या आज्ञेत कसं राहावं हे कृष्णाच्या चरित्रातून शिकावं. बरं दादा, अरे ज्या काळात आज वाईट वाटतं, माफ करा मला पण हे वाक्य बोलू द्या, आज वाईट वाटतं की 1-4 पोरं जर आमच्या इथं मंदिराच्या वट्ट्यावर बसलेले असतील आणि 5व्या मित्रानं जर त्याला हाक मारली ना तर आमचे पोरं सरळ म्हणून जातात, जा आमच्या बापाला काही कळत नाही. आणि दादा खरंच सांगा, आपल्या बापाला कळत नाही का? आणि बाप नावाच्या व्यक्तीला कळालं नसतं तर श्रीकृष्णाच्या जीवाला धोका आहे असं समजल्याच्या नंतर माझ्या वसुदेवजींनी जीवाची पर्वा न करता श्रीकृष्ण परमात्म्याला यमुनेच्या डोहातून नंद बाबाच्या दरबारामध्ये नेलंच नसतं. दादा लेकराच्या जीवाचा सगळ्यात जास्त विचार करणारा जगाच्या पाठीवर कोण असतो तर तो बाप असतो. बाप दादा आम्ही म्हणतो आमच्या बापाला काही कळत नाही. मी 4 गोष्टी सांगत असतो नेहमी. तुम्हाला विचार करा, तुमच्या गावाचा जर बाजार असला ना
तुमचा बाप 100 रुपयाची नोट खिशात असली ना, तुमचा बाप फक्त 80 रुपयाचा बाजार करतो, 20 रुपये खिशामध्ये दुमडून ठेवतो. बापाला जर कुणी विचारलं ना, हे 20 रुपये ठेवले, हे बी खर्चिले असते तर काही बिघडलं असतं का? बाप उत्तर देतो, हे 20 रुपये खर्चिले असते तर काही बिघडलं नसतं, पण उद्या शाळेत जाताना वही पेन पुस्तकासाठी पोरानं 20 रुपये मागितले असते आणि त्याला जर मी ते 20 रुपये देऊ शकलो नसतो ना, तर फार मोठा बिघाड झाला असता. हा व्यवहार ज्या बापाला कळाला, आम्ही म्हणतो आमच्या बापाला कळत नाही. दादा, माझं कीर्तन झालं ना, घरी जा, 2 गोष्टी करा. घरी गेल्या गेल्या पहिली गोष्ट करा, तुमच्या कपड्याचं कपाट बाहेर काढा आणि तुमचे सगळे कपडे काढून मोजा आणि मोजलेले कपडे सगळे व्यवस्थित बघा. हा अविनाश भारती छाती ठोकपणे सांगतो, तुमचा असा एकही ड्रेस नसेल ज्याला ठिगळ आहे. आणि दुसरं काम करा, तुमच्या बापाच्या कपड्याचं गटुड सोडा आणि त्या गटुड्यातले बापाचे कपडे बघा. आणि तुमच्या बापाच्या कपड्याला ठिगळ असतील, कारण जगात बाप एकमेव असा असतो, स्वतःचं आयुष्य फाडून घेतो पण लेकराच्या आयुष्याला दुःखाचा कसोटा लागू देत नाही. त्याला बाप म्हणतात, म्हणून बापाला काही कळत नाही असं वाक्य तुमच्या मुखामध्ये येऊ देऊ नका. सांगा, वसुदेवजींनी जर त्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेतलं नसतं आणि जर नंद बाबापाशी नेऊन ठेवलं नसतं, तर आज गोकुळामध्ये नव्हे, इथं श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगायची वेळ आली असती का? अरे वसुदेवमुळं माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याला महत्व आहे. म्हणून बाप बाप असतो, त्या बापाच्या इज्जतीला आणि बापाच्या मनाला जपा. हा एक संदेश देतो पुढे जातो. श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेवजी निघाले. पूर चढला चाट, त्यासी लाविला अंगुष्ट. आणि श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन नंद बाबाच्या दरबारात गेले. तिथं श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं, मायेला उचललं आणि मायेला घेऊन इकडे वापस आले. आणि वापस आल्याच्या नंतर जसजसे आज जात आहेत ना, श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन जाताना साखळ्या तुटल्या होत्या, दरवाजे निघाले होते, रक्षपाल झोपले होते, पण मायेला घेऊन जात असताना दरवाजे लावल्या गेले, साखळ दंड हातामध्ये आले. ज्याच्यातून एकच गोष्ट शिकायची, देवाला जवळ केलं की बंधनं दूर होतात आणि मायेला जवळ केलं की आपोआप बंधनं लादल्या जातात. ते बंधनं लागू नये म्हणून देवाला जवळ करा. आणि जशी ती माया मथुरेमध्ये कारागृहात आली ना, ती ओरडली, कारागृहातले सगळे रक्षपाल जागे झाले. एक वाक्य सांगू का? कीर्तनात आणि भागवत कथेत झोपायचं नाही दादा. जी माणसं कीर्तनात भागवत कथेत झोपतात ना, ती माणसं सिक्युरिटी गार्ड म्हणून जन्माला येतात. ते म्हणतात कस काय? कारण सगळे जागे होते, फक्त रक्षपाल झोपलेले होते, म्हणून कीर्तनाच्या ठिकाणी झोपायचं नसतं. माया ओरडली, कंसाला कळालं, कंस गरबारात आला, कारागृहात आला, मायेला धरलं, गरगर 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 फिरविलं, हातातून निसटली. सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजानी. सांगितल्या बरोबर. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात आलाय. मग त्या गोकुळातल्या चरित्राचं वर्णन आपल्याला 5 मिनिटात करायचंय. त्याच्या अगोदर सगळ्यांनी एकदा प्रेमपूर्व अंतःकरणातून भगवंताचं भजन करा. विठोबा
आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यापारी यांच्याकडे होती आणि ती सर्व भाविकांनी गोड करून घेतली. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. बाकीच्या सूचना कीर्तन संपल्यानंतर सांगितल्या जातील. कृपया कालाचा प्रसाद हा जागेवर सर्वांना मिळेल, कोणीही गर्दी करू नका. आपले आयोजक सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे, कोणी घाई गर्दी करू नका, कोणी कोणाला धक्का लावू नका. आपल्या जागेवर त्या ठिकाणी प्रत्येकाला काला मिळेल. कालाचा प्रसंग हा सावकाशपणे होऊ द्या अशी सर्वांना नम्रतेची विनंती करतो. कसं करायचं आता ऐका थोडं. मी भजन करा म्हणलं, तुम्ही केलं का? काही लोकांनी इमानदारीने केलं, काही लोकांनी केलं. आता ऐकाच थोडं. कीर्तनकारानं कीर्तनात भजन करा म्हणणं चांगलं का वाईट? काय बोलो, चांगलं का वाईट? चांगलं का वाईट? ते भाईरून पाठिंबा, तुमचं काय मत आहे? चांगलं का वाईट? चांगलं. आता मी थोडा उलट्या खोपडीचा आहे, तो वाईट आहे. तुम्ही म्हणताल महाराज कस काय? कीर्तनात आल्याच्या नंतर भजन करावंच लागतं, हा नियम आहे. तरी महाराजाला कितीदा सांगावं लागतंय भजन करा म्हणून? प्रत्येक वेळी लागतंय काय वाजवून भजन करणे, कीर्तनाला प्रारंभ. ऐका आता वाक्य पुढं. आता काय होणार आहे कीर्तन झाल्यास? काय होणार आहे? पंक्ती होणार आहे. पंक्तीला कितीदा सांगावं लागतंय जेव्हा म्हणून? कितीदा? एकदा. शबास, ते पोरं लय हुशार आहे, ते म्हणले एकदा. एकदाच म्हणावं लागतंय की ह्या. पुन्हा काय म्हणावं लागतंय? नमणा घ्या, सावकाश घ्या. वाढणारे बघून वाढा, खाणारे खाणारे काय आहे का नाही? ऐका, हे पोट भरण्यासाठी जर फक्त एकदा सांगावं लागत असेल घ्या म्हणून, काय हे पोट भरण्यासाठी जर फक्त एकदा सांगावं लागत असेल घ्या म्हणून, तर या पोटापासून एक ईतवर जे मन आहे ना, ते मन भरण्यासाठी सांगण्याची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे भजन करा म्हणून. म्हणून जेव्हा भजन होईल ना एक. आणि आता दुसरी सूचना, तुमचा लहान भाऊ, तुमचं लहान पोरग, तुमच्यापेक्षा लहान वयानं, म्हणून दुसरी सूचना, सुंदर रांगोळी काढली, पण पुढच्या वेळेस रांगोळी काढल्याच्या नंतर त्याच्या भोवती सिक्युरिटी म्हणून काहीतरी बांबू वगैरे लागा. कारण नकळतपणे लहान्या पोरांचे पाय शिवाजी महाराजांनी तो कुंभारांवर लागले, याची काळजी आपणच घेतली पाहिजे. आपल्या धर्माच्या ठिकाणी असलेल्या गोष्टीचा अपमान झाला नाही पाहिजे. विठ्ठल श्रीकृष्ण परमात्माचा गोकुळामध्ये आलाय. गोकुळातल्या खोड्यांचं वर्णन कीर्तनाच्या निमित्तानं करणं हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आला. गोकुळात आल्यामुळं काय झालं? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गोकुळामध्ये आनंदाचा उत्सव आहे दादा. आणि इतक्यामध्ये नंद बाबाच्या घरी एका चिमुकलेल्या बाळानं आनंद घेतलाय, जन्म घेतलाय, अशी वार्ता गोकुळामध्ये पसरली. आणि ती पसरण्यासाठी काही दौंडी पिटवली नाही, ती पसरण्यासाठी काही माईक सिस्टीम लावली नाही, पत्रिका वाटल्या नाही. हात टू हँड, हँड टू हँड, हँड टू हँड ही प्रत्येक गोकुळात प्रत्येकापर्यंत ही बातमी पोहोचली. ती पोहोचविली कुणा? तर
पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे ताटी बाटी सुंटवडे सुईनीची गलबल झाली अंदासी जणी हेल भारी एकमकीला सांगितलं गावभर ताटी बाटी सुंटवड्याचा प्रसाद केला दादा आणि श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात आला म्हणून नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की सगळीकडे आनंद झाला दादा आणि त्या आनंदामध्ये श्रीकृष्ण परमात्मा आता गोकुळामध्ये लहानाचा मोठा होतोय आणि श्रीकृष्ण परमात्म्यानं चरित्र केलं ते कसं हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधणे राखीता हे पहिलं चरित्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं केलं ते रांगताना आणि रांगताना काय चरित्र केलं रांगताना केलं दादा रांगताना रांगण्याची प्रोसेस होती आता राहिली आई खरं सांगा रांगण्याची प्रोसेस राहिली का बरं श्रीकृष्ण परमात्मा रांगला पण कसा रांगला नाचावंच वाटतं मला मजाच वेगळी ही नशा एकदा चढली ना हा हा माझ्या संप्रदायाची काय नशा आहे पोरांना आहे का तुम्ही सगळे विशेष सगळी तरणी पोरं काय वय आहे तुमचं 67 वर्षाचं म्हातारं गळ्यामध्ये विना घेऊन 2 तास एका जाग्यावर उभं राहताना की माझ्या भजनाची हे कीर्तनाची नशा आहे दुसरीकडे भेटत तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने
आणि उजवा हात पृथ्वीवर ठेवला आणि सांगितलं, हे पृथ्वी माते घाबरू नको, आता मी आलोय, आता तुला घाबरायची गरज. लेकर रांगलेच पाहिजेत. आता रांगायची सिस्टीम राहिली. पोरग उभा राहिलं की त्याला ते आले ते वापर. खरं आहे का नाही? लहाने लेकर असे रांगत येत आपले की दिवसभर जर ते रांगले तर रात्री गुडघ्याने नुसता मलमच लावत बसावं लागत. पण आता ते सिस्टीमच बंद केली माय मावल्यांनी. पोरग असं उभं राहायचं दिसलं की ती वाकर आणायचं त्याच्या ते डायरेक्ट चालायला लागले. रांगणं राहिलं. आपली पिढी लय चांगली महाराज, लय चांगली. आपण लय आनंदात जगलोय. लेकरांनी आताच्या काही माहित नाही, काय माहित नाही. खरा आनंद आपल्या काळात होता. सगळी सिस्टीम बदलली. आपला काळ असा आहे, इथं बसलेले आपला म्हणजे मी काय डंगरा नाही बरं. रनिंग 27 आहे आपलं, सांगितलेलं बरं आहे. आता पुन्हा म्हणायचे महाराज जरा म्हाताराच दिसायला, आपला काळ म्हणा. नंतरच्या पिढीचा असा घोटाळा आहे. आपला काळ असा आहे की आम्ही ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बघितले, रंगीत टीव्ही बघितले, छायाचा मोबाईल बी बघितलाय आणि 5G बघितलाय. त्या लेकरांनी ब्लॅक अँड व्हाईट माहितीच नाही ह्यांना. आता लहान पोरली विचारलं ना, सगळा काळ बदलला. आपण शाळेत जायचो ना, लहानपणी शाळेत जायचो ना, तेव्हा गुरुजीला पहिलं वाक्य असायचं आपल्या बापाचं, गुरुजी मर्जीच तर मारा पण शिकलं पाहिजे. गुरुजी म्हणजे बस मला तर चान्सच पाहिजे. असं हाणलंय गुरुजींनी आपल्याला. बाबा विचारायची सोय. आता काळ किती बदललाय. बाप लेकराला घेऊन शाळेत जाते पण गुरुजीला काय म्हणतात, गुरुजी शिकलंच पाहिजे असं काही. 2 एकर इकून हायवेला ढाबा टाकायची आपली तयारी आहे. हात लावायचा, पोरग शिकलंच पाहिजे असं काही. गुरुजी म्हणला मला काय करायचंय, मी त्याला हाणलं तरी पगार तेवढीच आहे. आपल्याला मारलं झाला. काळ बदलला. अगोदर आपण शाळेत जायचो ना, तर आम्ही शाळेत जाताना असं डोंगरावरून आमचे जे मित्र यायचे का नाही, त्यांना आदल्या दिवशी सांगायचं, हे बघ तुला मी उद्याचा सगळा ग्रहपाठ लिहून देतो, फक्त येताना बोर चिचा बिचा घेऊन ये. आहे का नाही? आणि ते बोर चिचा दप्तरात टाकून आणायचे. दप्तर काय सॅग बीक नव्हत्या, महाबीजची ती पिशी ती अशी घ्यायची, शाळेला जायचं आणि पुन्हा मूड आला की ती अशी फिरवायची. रे भाऊ राग. खरं आहे का खोट आहे बाबा, खरं आहे का? आणि दुपारून अख्ख्या वर्गात वास यायचा. कशाचा? बोर चिचा. आता चिच राहिली बाई इमली, रुपयाला इमली, चव न ढव त्याला. अहो चीच अशी असावी की सकाळी चीच खाल्ली तर रात्री जेवण करताना दात कळकले पाहिजेत, त्याला चीच म्हणते. आता बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटले, माझ्या लक्षात आलंय. आता बोर नाही, बुरकुट. बुरकुट, सुगडी खिचडी. मग असे निघत मग असे आपल्या होतं का? होय होत. अहो असे मस्त यायचे का नाही. लई काळ बदलला. आता ते लेकरांनी, आता हे तुम्ही घातलं म्हणून मी घातलं गडबडीनं. ते आधी ते आता लेकरांनी इथं ते रुमाल आहे तिथं. ए बोया शाळेत रुमाल आहे का नाही असा इथं? कशासाठी ते रुमाल? तोंड पुसायला. तोंडापेक्षा मला 10वी पर्यंत रुमाल नावाची गोष्टच माहित नव्हती. आता आम्हाला बी सर्द्या व्हायच्या पण आपल्याला काय रुमाल होते का? आणि झालीच सर्दी तर काय होतं आपल्याकडे? एक तास आणि हे जास्त हिरवं पडलं की मग काय होतं? आणि ह्याच्यावर मटेरियल आलं की मग 15 मिनिटानंतर चमचम करता है ये नशीला. आणि मग जाऊन जिगरी मित्राला म्हणायचं कसं आहे. आणि मग आपला जी जिगरी मित्र आहे का नाही ते म्हणते 2 मिनिटं थांब. त्यांना असं मागे फिरायचं. बघा आता
सगळ्या तरण्या पोरांसाठी एक वाक्य श्रीकृष्णाच्या चरित्रात प्रवेश या वाक्यानं करतोय. ऐका, आपला जिगरी मित्र ओळखायचा ना, त्याच्या काही सीमा आहेत. मैत्री इतकं सुंदर नातं जगाच्या पाठीवर कुठलंच नाही, कुठलंच नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला सख्खे रक्ताचे नाते धोका देतील, पण मित्र नावाची गोष्ट आयुष्यात धोका देत नाही, कारण मैत्रीचं नातं इतकं सुंदर आहे. पण मित्र ओळखा. आताचा जिगरी मित्र म्हणजे माझ्या बड्डेला तू पार्टी दे, तुझ्या बड्डेला मी पार्टी देतो, आणि ह्याच्या वाढदिवसाला हातभर पोस्ट. दोस्तीतल्या दुनियेचा राजा माणूस. लाखो दिलो की धडकन. गावची लोकसंख्या 5000. लाखो दिलो की मुलीच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय. काय असलं? आपला मित्र कोण? आपला जिगरी मित्र कोण सांगू? पाऊस सुरू झाला. पाऊस एक वाक्यान पुढं. पाऊस सुरू झाला आणि सुरू झालेल्या पावसामध्ये दोन जिवलग मित्र सोबत आहेत. मित्रानं मित्राला भिजू दिलं नाही. पावसाचा थेंब सुद्धा त्याच्या अंगावर पडू दिला नाही ना, तो आपला मित्र नाही. वाक्य अर्ध. टाळ्या आता वाजल्या पाहिजेत. पाऊस चालू असताना ज्याला अंगावर थेंब पडू दिला नाही, तो आपला मित्र. पण पाऊस उघडल्याच्या नंतर झाडाचा फांदी हलवून ज्यानं आपल्याला भिजवलं ना, तो आपला जिगरी मित्र. मग श्रीकृष्ण परमात्मा लहानाचा मोठा झाला आणि आपल्या अशा काही जिवलग मित्रांना श्रीकृष्ण परमात्म्यानं पाहिलं. मग त्याच्यामध्ये पेंड्या, सुदाम्या, लंगड्या, बाळ्या, खुळ्या या सगळ्यांना एकत्रित पाहिलं. रे काय करता रे, काय खाता, काय दिसताय तुम्ही असे सगळेच अविनाश भारती महाराजांसारखे मुरकुल पैलवान कराय ना. काय खाता पिता का नाही? इकडे का आले ना, खाता की पिता का नाही आता. मग श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं. श्रीकृष्ण परमात्म्याकडे सगळ्या गोपाळांनी पाहिलं, सगळ्या मित्रांनी सांगितलं, का तुला काय वाटतं आम्ही खात नाही का? खातो ना. काय खातो? देवा आम्ही ताक खातो. ताक. काय खातो? ताक खातो. ताक. आणि दही दूध तूप लोणी. अरे देवा दही दूध तूप लोणी तर आम्हाला भेटत नाही का? कारण ते मथुरेच्या बाजारामध्ये जातात. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतोय असं कसं, असं कसं, असं कसं? विरोधी पक्ष नेत्याला, विरोधी पक्षाला आपल्याकडून कस काय सप्लाय व्हायलाय माल? नेमकं कोण आहे विरोधात बघितलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. कस काय घोटाळा व्हायलाय? कोण नेमका तिकडे कंसाच्या मथुरेमध्ये जाऊन दही दूध तूप लोणी विकताय? अरे जर दही दूध तूप लोणी असंच मथुरेला गेलं तर माझे गोपाळ सगळे असेच राहतील आणि तिकडं कंसाचं सैन्य सदृढ होईल, बलशाली होईल. मग आता गेलं नाही पाहिजे. मग काय करा? याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो बरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे पिणे नका भरू पोटे. मग सांगितलं आजपासून दही दूध तूप लोणी बाहेर गेलं नाही पाहिजे. ते आपण इथंच काय केलं पाहिजे तर इथंच आपण चोरलं पाहिजे. मग मीटिंग ठरली. मीटिंग मध्ये ठरवलं चला आता उद्यापासून चोऱ्या करायच्या. मग काय चोरायचं तर त्या चोरी करत असताना दही दूध तूप लोणी आणि याच्यासोबत काय चोरायचं? नंदाच्या नंदने रांगत रंगणी चोरीत लोणी. चोरीत लोणी 2 मिनिटं बोलू आणि पुढे जाऊ. भगवंतानं लोणी चोरलं. गोकुळामध्ये खोड्या सुरू केल्या आणि गवळणी गाराणी घेऊन यशोदा मातेच्या दरबारात आले. सांगितलं यशोदे, यशोदे कृष्णा कृष्णा
कुळात राहावं का नाही सांग. काय झालं सांगा. अगं काय काय सांगावं. याने किती खोड्या केला. परवाला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन टाका चालेला शिरामा चुडीला. अगं परवा घरी आला आणि दारात म्हातारा झोपलं होतं थंडीचे दिवस आणि ताकाचा डेरा घेतला आणि म्हाताऱ्याच्या डोक्यावर फोडला. म्हातारा जगलं बघ आणि गेलं असतं तर काय करायचं होतं. ए तुम्ही काही सांगता गे. तुम्ही उगाच आळ घेता माझ्या लेकरावर. माझं लेकरू तसं बाळाचे गुणाचे ताले ताने ग बाळ दिसतंय गोजीर बाणे ग. अगं माझं बाळ सगुण आहे. माझं बाळ चांगलं आहे. तुम्ही आळ घेता. काय करा पुराव्यानिशी आणा तेव्हा मी माने. आणि एक गवळ म्हणजे ठीक आहे तुझी इच्छा आहे ना त्याला पुराव्यानिशी आणायचं. चल मी त्याला पुराव्यानिशी घेते आणि कृष्णाकडे बघते. कृष्णा हा साध्या भोळ्या गवळणीला परेशान करतोस का. हे एकदा ये माझ्या घरची चोरी करून दाखव. गावात काय अशा महिला मंडळ असतात काही. इथल्या नाही हो आमच्या पट्ट्यात सांगायला. त्या महिला मंडळ सांगतात महाराज गावात कोणतीच बाई माझ्या नादालाच लागत नाही. मी इतकी फटकळ तोंडाची आहे. आता एक चांगली गोष्ट आहे का. पण सांगायचा अभिमान मान. श्रीकृष्ण पर्वत आहे तिचं घर नंबर लिहा. घर नंबर गल्ली नंबर घराला दरवाजे किती खिडक्या किती पत्र किती पत्रावर दगड किती सगळं सगळं घ्या. लगेच सगळी गँग लागली कामाला. सगळं लिहून घेतलं दादा आणि सांगितलं चल आज येतो म्हणजे येतो. आणि गवळण म्हणली ये नाही तुला पकडलं तर मग माझं नाव बदल. आणि गवळण बसली दारामध्ये हातामध्ये काठी घेऊन. आणि श्रीकृष्ण येईल चोरी करल धरू चोरी करेल धरू चोरी करल धरू. असं 1 वाजला 2 वाजला रात्रीचे 2:30 वाजले पण श्रीकृष्ण परमात्मा यायची काही वेळ झाली नाही. गवळणीने मनातल्या मनात विचार केला एवढे सरकार आहे थकले दिवसभर खोड्या करून दिवसभर खेळून खेळून थकले. हे काय इकडे येणार आहे झोपला असं म्हणली. गवळणीला डोळा लागला आणि डोळा लागल्या श्रीकृष्ण परमात्मा मागच्या दरवाजातून घरात घुसला. आणि घरात घुसल्या बरोबर गोपाळांना सांगितलं काय करा हे जे वर शिंके लावलेत ना शिंके लावी रे तुम्ही होतो तिघाचे मी वरी तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. आता आपल्याला हे शिंके फोडायचे. मग आता आपण सांगितलं होते मटेरियल घेतलं का. मग देवानी चोरी करायसाठी काही मटेरियल घेतलं. देवाने घेतलेलं मटेरियल 1 मिनिटामध्ये सांगतो. देवाने घेतले बारके बारके खडे. देवाने घेतली एक मोठी लट काठी आणि देवाने घेतली चाळलेली माती आणि देवाने घेतले सराटीचे काटे. त्यामध्ये गोपाळ विचारायले देवा हे खडे कशाला. श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं वर लावलेलं शिंक भरलेलं आहे का फुटलेलं आहे. हात पुरत नसल तर खडा फेकून मारायचा. खणखण वाजलं तर समजायचं मडकं रिकाम आहे आणि फटकन वाजलं तर समजायचं मधी दही दूध लोणी काही ना काही. पण देवा ते ठीक आहे काठी कशाला. अरे दगडानं कुठं ते शिंक फोडत बसता. एकच काठी घालायची मडकं फोडायचं आणि मस्त पैकी आनंद घ्यायचा. बरं देवा ते जाऊ द्या तुम्ही ही माती कशासाठी घेतली हे काटे कशासाठी घेतले. श्रीकृष्ण परमात्मा म्हणला अरे गवळणीला जाग आलीच आणि गवळणी आपल्या पाठीमागे लागल्या तर हे सराटेचे काटे आहेत ना त्यांच्या समोर टाकायचे. त्यांच्या पायात काटा मोडल आणि गवळणी पळू शकणार नाही. काटा कोणता निवडला होता सराटीचा. आता सराटीचा काटा कसा असते तो कसाही फेका. माणसामध्ये पण सराटीचे काटे असतील ते काढता आले पाहिजेत. गावामध्ये बी काही सराटीचे काटे असतील. कशाला करायचा शब्दा कशाला करायचा एवढा मोठा कार्यक्रम. ते काटे असे होत तोड करून असतीलच. मग त्याच्यात एक गोपाळ लई सुचार ते म्हणजे देवा आणि जर गवळणीनं सँडल घातला असलं तर त्या काट्याचा काय उपयोग. जर सँडल बिंडल घातला असलं तर देव म्हणले ही माती ना चाळलेली ही चाळलेली माती डोळ्यात टाकायची आणि तिथून पळून जायचं. मग शिंके बघितले दादा आणि शिंके फोडले. दह्या दूध तूप लोण्याचं सेवन केलं आणि ती सासू ती गवळण दारातच वाट बघते. आणि इतक्यामध्ये घरातल्या सुनेला लेकीला जाग आली आणि त्यावर तर रातेबाई घरात चोराला पळा 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 घरात चोराची
आणि श्रीकृष्ण परमात्म्याने जय घोष केला, बोला कुंडली गवळणी आणि जय घोष झाल्याबरोबर सगळे घरातले गोपाळ जय घोषासोबत घराच्या बाहेर आले. दादा असं बऱ्याचदा झालं, बऱ्याचदा जय घोष केला की सगळेच बाहेर आणि जय घोष केला की सगळेच मध्ये. त्यातला एक गोपाळ होता, त्याला आला देवावर संशय. ते म्हणता ही कुठली लिफ्ट आहे, डोळे झापले की मधी आणि डोळे उघडले की बाहेर. त्यानं काय केलं, डोळे झापले नाहीत, असे डोळ्यावर हात ठेवला आणि खिडक्या केल्या, खिडक्या अशा खिडक्या केल्या बघायला कुठली लिफ्ट आहे. देवानं कुंडली केली, सगळे गोपाळ बाहेर. हे एकटंच अडकलो, अर्ध बाहेर अर्ध मधी. गवळणी आल्या आणि हातामध्ये लाकूड घेतलं, जे हाणाय सुरू केलं. मग देवा, देव म्हणला उघडे ठेवतो का, डोळे उघडे ठेवतो? हा करतो का? सत्यात येऊन भजन करत नाही, हा हा कीर्तनात बसतो भजन करत नाही, निस्ताटवाला. सत्यात पंक्ती दाबून खातो पण पट्टी देत नाही, निस्ताटवाला निस्ताटवाला. हा मग देवाची माफी मागितली, बाहेर आल्या. गवळणी जाग्या झाल्या, जाग्या होऊन पाहतात तर काय, तर ती गवळणींना दुधाने पालती दिसली. दादा अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, पाहती गवळणी पाहती गवळणी फिरवली. मी 2 मिनिटात कीर्तन सेवेला पूर्ण दिला. पाहती गवळणी तवती पालती दुधाने, गवळणींनी पाहिलं दुधाने पालती आहे. मग दोघीचा संवाद सुरू झाला. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. मग हे नंदाच्याच पोरानं चोरी कस काय केली, तयाविना नाशी नोहे दुसरी या आईशी. असा नाश त्याच्याशिवाय कोणी करत नाही. दुधाने पालती केली कोणती, अहंकाराची, मद मस्तर लोभाची दुधाने पालती केली. त्याच्या इतका मोठा चोर असा दुसरा कोणीच नाही. मग त्यानं ही चोरी कस काय केली, सवे तुकया मेला तेने अगुणा आणला. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. मग श्रीकृष्ण परमात्म्यानं जास्त पुढ्या केल्या. आईने सांगितलं बस आता तू गावात राहायचं नाही, उद्यापासून शाळेत जायचं. उद्या जाई वना सगळे घेऊन ये गोधना. सगळ्या गोपाळांना घेऊन श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावर, श्रीकृष्ण परमात्मा गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ घेऊन यमुनेच्या तटी गेले. खेळ खेळले. खेळ कुठले खेळ दादा, हमामा होतो तो हुमरी, हे खेळ खेळले. कोणते खेळ, हमामा होतो तो हुमरी. आता हमामा नाही, होतो तू नाही, हुमरी नाही. टेम्पल रन, कॅन्डी क्रश, लुडो आणि ती पबजी. धरलं मारलं हान, पबजी खेळणार आहे. आणि मग एकटाच मारल्या रे, तू काय कर या उदरशा चिकन डिनर. असला खेळ नाही. खेळ कोणता खेळला, अबक दुबक तिबक पोरा खेळ गिटी दांडू, खेळ गिटी दांडू पोरा खेळ गिटी दांडू. असा सगळा खेळ खेळा. आणि सांगितलं देवा खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. देवा अरे भूक लागली काय खेळायचं सुख नाही, भूक लागली काय कीर्तन ऐकायचं सुख नाही. मग आता काय करा, चला जेव मग खडकी सोडी येड्या मोठा आजची दही काला गोमाटा. सगळ्यांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून काय केलं, भगवंतानं सगळ्यांना गुलाबासारखं बसवलं. दादा एक वाक्य आहे का, गुलाबासारखं. गुलाब कसं असतं, सगळ्यात मोठी पाकळी बाजूला, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी. आणि जिथं मकरंद असतो ना, जिथं मुख्य गाभा असतो ना, तिथं सगळ्यात छोटी पाकळी असते. अरे का, देव नावाच्या गाभ्याजवळ जायचं असेल तर आपण लहान झालं पाहिजे. आपण मोठं झालो ते आपण लांब गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. देवांनी सगळ्याला एकत्रित केलं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटामध्ये सगळ्यांना एकत्रित केलं. सांगितलं काय करा, अरे काला खा पण कसा खा, एकमेका देऊ मुखी सुखे घालू. कुंभरी आणि काला खाल्ल्याच्या नंतर जे हात आहेत ना, ते हात पाण्यामध्ये धुवू नका. काल्याची असे देवजळी झाले मासे. हे सगळं बरोबर. हा हे सगळं ठरलं दादा. आणि ठरवलं आणि श्रीकृष्ण परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना एकत्रित करून त्या वाळवंटामध्ये जो काला केला ना, त्या काल्याचं सेवन आपल्या सगळ्यांना करायचंय. तो काल्याचा प्रसाद आपल्या सगळ्यांना मिळाला. त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. काला वाटू
पुढे रे ग पुढे उत्तरे